शिवराज सिंग चौहान यांनी घेतले प्रभू त्र्यंबकराजाचे दर्शन. नवीन वर्षाच्या सुरुवातीला शिवराज सिंग चौहान त्र्यंबकेश्वर चरणी. नमस्कार, आपण पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी सहकुटुंब त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांनी देशातील बळीराजासाठी काय प्रार्थना केली, पाहूया सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत आज केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आज भगवान त्र्यंबकेश्वराचे विधिवत दर्शन घेतले. शिवराजसिंह चौहान दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या कुटुंबासह त्र्यंबकेश्वरला येतात. ही त्यांची एक परंपराच बनली आहे. आज सकाळी त्यांनी मंदिरात जाऊन महादेवाची पूजा अर्चा केली आणि अभिषेकही केला. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिवराजसिंह चौहान म्हणाले की मी दरवर्षी नववर्षाच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासह येथे येतो आणि देवाचे आशीर्वाद घेतो. यंदाही मी भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना केली आहे. देशातील शेतकरी सुखी व्हावा, ग्रामीण भागाचा विकास व्हावा आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे. सबका भला हो, सबका कल्याण हो, सब सुखी हो, सब निरोग हो, सबका मंगल हो, सब पर त्र्यंबकेश्वर भगवान की कृपा बरसे, यही प्रार्थना है। हमारा देश और तेज गति से आगे बढ़े और मेरे किसान, गांव के गरीब भाई बहन, मेरी जितनी लाड़की बहनाएं हैं, लाडली दीदियां हैं, वो और समृद्ध हो और हम उनकी और ठीक ढंग से सेवा कर पाएं, यही प्रार्थना उनके चरणों में की है। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.